स्टँडर्ड 7 जनरल सायन्स धडा 9 चालू आहे आपला. हीट म्हणजे उष्णता. आणि आज आहे त्याचं लेक्चर क्रमांक 2. लेक्चर क्रमांक 1 मध्ये आपण काय पाहिलं, मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर पाहिलं. कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन छोट्या छोट्या प्रयोगाच्या माध्यमातून आपण ते समजावून घेतलं होतं. आज आपल्याला बघायचं आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस. एक्सपान्शन and contraction of solid substances due to heat. हो, आता शब्दाचा अर्थ समजावून घेऊ आपण. एक्सपान्शन, एक्सपान्शनचा अर्थ असतो आकारात थोडीशी वाढ होणे. थोडीशी वाढ, बरं का, जास्त नाही. की एखाद्या गोष्टीचा आकारात थोडीशी वाढ होणं त्याला म्हणायचं एक्सपान्शन. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे थोडासा आकार कमी होणं, थोडासा आकार कमी होणं त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन. आणि एकदम करेक्ट मराठी मिनिंग बघायची म्हटलं तर एक्सपान्शन म्हणजे प्रसरण, वाढणे, आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अंकुंचन, कमी होणे. कोणाचं? सॉलिड सबस्टन्सेस ड्यू टू हीट. म्हणजे मुद्द्याचा अर्थ काय येतो की समजा आपण हीटचा परिणाम म्हणून समजा सॉलिडला हीट दिली तर त्याचा आकार वाढतो, एक्सपांड होतो. आणि सॉलिड मध्ये हीट काढून घेतली तर ते कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याचा आकार कमी होतो. एक असा हा मुद्दा आहे एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, इथं पान क्रमांक 61 वर तुम्ही जर का पाहिलं तर एक प्रयोग आहे. हे प्रयोग आहे पटपट होतात. एक काय आहे, एक गोल असं कडं आहे बांगडीसारखं. बघा तुम्ही पान क्रमांक 61 वर आकृती 9.7 तुमच्या समोर पुस्तक राहू द्या. तर तिथं काय कडं दाखवलंय, त्याच्यामधून एक चेंडू आहे मेटलचा. तर सुरुवातीला तो चेंडू पण थंड आहे, तो काय होतो त्या बांगडीतून खालीवरी जातो. आणि नंतर आपण काय केलं, त्याला हिट केलं, त्या चेंडूला काय केलं, हिट केलं. आणि हिट केल्यानंतर तो त्या बांगडीतून चेंडू खाली जातच नाही. अरे वा, हिट करण्याच्या अगोदर तो त्या बांगडीतून अगदी सरळ खाली जात होता. बघा पान क्रमांक 61 वर आकृती 9.6. आणि त्याला जर का हिट केलं, आफ्टर हिटिंग इट डज नॉट गो थ्रू दॅट रिंग, त्या रिंग मधून तो खाली जात नाही. याचा अर्थ काय आहे, व्हेन सॉलिड्स आर हिटेड, ज्यावेळेस आपण सॉलिड काय होतात हीट करतो त्यावेळेस ते एक्सपांड होतात. अँड आफ्टर कूलिंग दे कॉन्ट्रॅक्ट, दे कम बॅक टू देअर ओरिजिनल शेप. काय होतं की ज्यावेळेस आपण हीट देतो, व्हेन सॉलिड्स आर हिटेड दे एक्सपांड. जेव्हा आपण सॉलिडला काय करतो, हीट देतो, त्यावेळेस ते काय होतात, एक्सपांड होतात. काय होतात, एक्सपांड. एक्सपांड भरपूर आकार नाही वाढत बरं का, थोडाफार वाढतो. मात्र थंड झाली हे परत कॉन्ट्रॅक्ट होतात. आता मग आपल्याला वाटतं मग एक्सपान्शन फक्त सॉलिडच होतं का? नाही, की एक्सपान्शन हे लिक्विड सबस्टन्सेसचं सुद्धा काय होतं, एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं. जसं सॉलिडचं होतं तसं लिक्विडचं सुद्धा होतं. आता लिक्विडचं करण्यासाठी आपल्याला काय केले, आता लिक्विडचं एक्सपान्शन कसं तपासायचं, हा सॉलिडचं एक्सपान्शन आपल्याला तपासता येतं की असं रिंग केलं, चेंडू केला, तो गेला नाही, थोडासा आकार वाढला. पण लिक्विडचं कसं काय करायचं, कारण लिक्विड डज नॉट हॅव फिक्स्ड शेप. लिक्विडला एक स्वतःचा आकार नसतोच. मग लिक्विडचं एक्सपान्शन कसं चेक करायचं किंवा लिक्विडचं कॉन्ट्रॅक्शन कसं चेक करायचं. तर हे बघा, कॉन्ट्रॅक्शन तर आपल्याला अगदी सहज चेक करता येतं बरं का. कसं की मी ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी रेफ्रिजरेटरमध्ये अगदी डीप फ्रीझरमध्ये ठेवून दिलं आणि डीप फ्रीझरमध्ये ठेवलं की त्याचं तापमान कमी होतं आणि पाण्याचा काय होतो, बर्फ होतो. त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन ऑफ वॉटर. ते अगदी सहज आहे, सहज पाहता येतं, ते अगदी सहज पाहता येतं. पण एक्सपान्शन कसं चेक करायचं, त्याच्यासाठी आपल्याला इथं प्रयोग सांगितलाय. कोणता प्रयोग सांगितलाय, तर एक ट्रायपॉड घेतलं. पहिल्यांदा काय घेतलं, ट्रायपॉड. ट्रायपॉड म्हणजे एक तिवई घेतली, बरोबर आहे, कालच सांगितलं ना आपण, ट्रायपॉड घेतलं. आणि मेटल ट्रायपॉड घेतलं, धातूचं ट्रायपॉड घेतलं. आणि ह्या ट्रायपॉडवर काय केलं, मी एक कोनिकल फ्लास्क घेतलं, शंकूच्या आकाराचं भांड घेतलं, त्याला कोनिकल फ्लास्क म्हणायचं. असं शंकूच्या आकाराचं काय घेतलं, भांड घेतलं, त्याला कोनिकल फ्लास्क आहे. आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये
मी काय केलं, ह्या कोनिकल फ्लास्कला झाकण लावलं आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये मी काय केलं, वॉटर घेतलं. काय घेतलं, वॉटर घेतलं. बघा हे याला काय म्हणायचं, हे आहे ट्रायपॉड प्रयोगशाळेत. याला काय म्हणायचं, कोण काय आहे, कोणत्या भांड्याला काय नाव आहे, कोनिकल फ्लास्क. फ्लास्क म्हणजे भांड, कोनिकल म्हणजे शंकूच्या आकाराचं. तुमच्या हॅपी बर्थडेच्या टोप्या असतात तर शंकूच्या आकाराचं, तसं ते कोनिकल फ्लास्क. त्याच्या आतमध्ये मी काय घेतलं, वॉटर घेतलं. वॉटरच करून घेतलं कारण मला लिक्विडचं एक्सपान्शन तपासायचे म्हणून मी वॉटर घेतलं. तर आधी आता काय केलं मी, आता हीट द्यायचे. हीट द्यायचं म्हणजे याला काय करावं लागतं, खाली मी गॅस बर्नर आणलं, ते ऑन केलं आणि मी काय केलं, हीट द्यायला या ठिकाणी चालू केले. पाच सगळे प्रयोग येतात का आणि प्रयोगातून शिकायचे. या पद्धतीने काय केलं, हीट द्यायला मी काय केलं, सुरू केलं. आता हीट द्यायला सुरू केलं तर त्याच्यामध्ये मी काय केलं, एक थर्मोमीटर पण टाकलं. थर्मोमीटर कशासाठी टाकलंय, तापमान तपासण्यासाठी. काय टाकलं, थर्मोमीटर. आणि तसंच याच्यासोबत मी काय केलं, एक हॉलो ग्लास ट्यूब सुद्धा टाकली. हॉलो म्हणजे पोकळ, आणि एक ग्लास ट्यूब सुद्धा मी काय केली याच्यामध्ये टाकली, ग्लास ट्यूब. हे ह्या सगळ्या आकृतीला काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटल सेटअप म्हणायचं. काय म्हणायचं, एक्सपेरिमेंटल सेटअप. काय काय एक्सपेरिमेंटल सेटअप मध्ये मी काय काय घेतलं, मुळात मला एक्सपेरिमेंट मी कशासाठी करतोय, तर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड सबस्टन्सेस ड्यू टू हीट हे तपासण्यासाठी मी तो प्रयोग करतोय. कोणतं कोणतं सामान घेतलं मी, ट्रायपॉड घेतलं. बर, अजून काय घेतलं, गॅस बर्नर एक घेतलं. ओके. त्यानंतर कोनिकल फ्लास्क घेतलं, त्याच्यामध्ये वॉटर घेतलं, एक थर्मोमीटर घेतलं आणि ग्लास ट्यूब घेतलं आणि एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट या पद्धतीने केली. आणि स्टोव ऑन केला, ते गॅस बर्नर ऑन केलं की माझा प्रयोग सुरू झालाय. मग काय झालं, आपण ज्यावेळेस काय करायला लागलो होतं की हीट द्यायला लागलो, आणि हीट देता देता आपण काय करायला लागलो होतं, थर्मोमीटरच्या रिडिंग सुद्धा काय करायला, चेक करायला लागलो. आणि दुसरं काय आहे, वॉटर लेवल सुद्धा चेक करायला लागलो. कशी वॉटर लेवल कशी ते मग चेक करायला लागलो होतं, तर ह्या ग्लास ट्यूबच्या साहाय्याने चेक करायला लागते किती भिजायला लागली, किती रिकामी राहिली या पद्धतीनं. आणि मग काय होतं, जसं 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 आपण हीट काय होतं वाढतं, तसं तसं डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स वाढतात. डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स काय होतात, वाढतात. आणि हे डिस्टन्स बिटवीन पार्टिकल वाढले की लिक्विडचं व्हॉल्यूम सुद्धा वाढतं. म्हणजे मी याच्यावर काय सिद्ध होतं की व्हेन लिक्विड्स आर हीटेड दे आल्सो एक्सपांड अँड व्हेन लिक्विड्स आर कूल्ड दे कॉन्ट्रॅक्ट. हा प्रयोग आहे. आता तिसरा आपल्याला वाटतं सर सॉलिड एक्सपांड होतो हीट दिल्यावर, सर लिक्विड हीट दिल्यावर एक्सपांड होतो. तसं गॅसचं काय होतं, तर गॅस सुद्धा काय होतात, एक्सपांड होतात. गॅस सुद्धा काय होतात, एक्सपांड होतात. आपण गॅस सुद्धा ज्यावेळेस गॅसला सुद्धा हीट देतो त्यावेळेस गॅसेस आल्सो एक्सपांड्स. म्हणजे याचा सगळ्याचं समरी काय निघतं, सार काय निघतं, व्हेन सॉलिड्स आर हीटेड दे एक्सपांड, when liquids are heated they expand, when gases are heated they expand, when solids are cooled they contract, when liquids are cooled they contract, when gases are म्हणजे गॅसेस मध्ये हीट काढून घेतली ते आल्सो कॉन्ट्रॅक्ट. ढग जे काय होतात अहो ते गॅसेसचं कॉन्ट्रॅक्शन आहे. म्हणजे हे काय झालं आपल्याला शिकलो आपण 3 प्रयोगामधून. आणि आता ह्या धड्यामधला लास्ट बीट त्याचं नाव आहे थर्मोस फ्लास्क. काय आहे, थर्मोस फ्लास्क. बघूयात आपण हे थर्मोस फ्लास्क काय आहे. आता सगळ्या जणांनी तुम्ही थर्मोस फ्लास्क बघितलेला आहे, हो थर्मोस फ्लास्क बघितलेला आहे की नाही, हो सर बघितलेला आहे. थर्मोस आणि फ्लास्क त्याच्यामध्ये आपण गरम वस्तू टाकली, गोष्ट एखादं लिक्विड टाकलं तर गरमच राहतं आणि गार असेल तर गारच राहतं, फक्त एकत्र करून टाकायचं नाही. हो चहा आणि कोका कोला एकत्र करून टाकायचं नाही, गरम गरमच राहते आणि गार गारच राहते. नुसतं गरम किंवा नुसतं गार टाकायचं.
तर काय आहे थर्मोस फ्लास्क. याला दुसरं एक नाव आहे देवर फ्लास्क. काय नाव आहे दुसरं? देवर फ्लास्क. त्याला देवर फ्लास्क कशामुळं? तर देवर नावाच्या सायंटिस्टने ते शोधून काढलेले म्हणून देवर फ्लास्क. आता हे काय आहे? याच्यामध्ये दोन इट कन्सिस्ट ऑफ टू ग्लास ट्यूब्स वन इनसाइड अनदर. बघा याच्यामध्ये काय असतात? दोन ग्लास ट्यूब्स असतात. दोन ग्लास ट्यूब, एक बाहेरची आणि एक आतली. पहा एक दोन ग्लासच्या ट्यूब्स असतात. पहा ग्लासचे म्हणजे ही काचेची ट्यूब. हे पहा ही एक काचेची ट्यूब आहे आणि त्याच्या बाहेर ही दुसरी एक काचेची ट्यूब आहे. इट कन्सिस्ट ऑफ टू ग्लास ट्यूब्स. दोन काचेच्या ट्यूब्स असतात. एक आतली आहे आणि एक बाहेरची आहे आणि त्यांच्यामधला जो गॅप असतो तो काय केलेला असतो? सील केलेला असतो. त्यांच्यामधला जो गॅप काय असतो? सील केलेला असतो. म्हणजे काय केलेला असतो? त्या गॅप मध्ये हवा वगैरे काही ठेवलेली नसते. एक आउटर ग्लास ट्यूब असते आणि इनर ग्लास ट्यूब असते आणि त्याला सिल्वर कोटिंग दिलेली असते. काय दिलेली असते? आतमधून सिल्वर कोटिंग ट्यूब. हे पाहिजे आतली ग्लास ट्यूब आहे आणि बाहेरची ग्लास ट्यूब आहे. अशा दोन. हे पाहिजे हे जे डार्क करतोय ही आतली ग्लास ट्यूब आहे आणि ही बाहेरची ग्लास ट्यूब आहे. आणि त्यांच्या दोघांमधला जो गॅप आहे, गॅप बिटवीन टू ग्लास ट्यूब इज सील्ड अँड एअर इन दॅट गॅप इज रिमूव्ड. ती काय केलेली असते? रिमूव्ह केलेली असते. आणि आतमध्ये काय दिलेलं असतं? सिल्वर कोटिंग दिलेलं असतं. सिल्वर कोटिंग म्हणजे चंदेरी रंग दिलेला असतो. म्हणजे पहा कसं तुम्ही थर्मोस फ्लास्क उघडून बघा, त्याचं झाकण उघडा आणि आतमध्ये बघा. तुम्हाला आतमध्ये काय होतं? असं मऊ चमकदार चांदीसारखा सरफेस दिसतो. त्याला सिल्वर कोटिंग म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सिल्वर कोटिंग. ह्या ग्लास ट्यूब बघण्यासाठी थर्मोस फ्लास्क फोडावं लागेल. बघा जमलं तर घरी. तर जे आहे जोक करतोय फोडताल खरंच. तर काय आहे? महाग असतात ह्या वस्तू. तर अशा काय असतात? दोन ग्लास ट्यूब्स असतात. एक आतली असते आणि एक बाहेरची असते. दोघांमधला जो गॅप आहे तो काय असतो? सील केलेला असतो. तिथली हवा काढलेली असते आणि आतमध्ये सिल्वर कोटिंग दिलेली असते. आपल्याला इंग्रजीत सांगायचं. थर्मोस फ्लास्क कन्सिस्ट ऑफ टू ग्लास ट्यूब्स, इनर ट्यूब, आउटर ट्यूब. द एअर बिटवीन टू ट्यूब्स इज रिमूव्ड अँड इनर सरफेस ऑफ इनर ग्लास ट्यूब इट इज कोटेड विथ सिल्वर. आता काय आहे? त्याच्यानंतर आणि सगळ्यात बाहेर एक प्रोटेक्टिव्ह प्लास्टिकची किंवा मेटल ट्यूब असते. सगळ्यात बाहेर आपल्याला जी दिसते ती काय असते? एक प्लास्टिकची किंवा मेटलची एक ट्यूब असते. सगळ्यात बाहेर जी आपल्याला दिसते ती. कारण आपण जर का थर्मोस फ्लास्क बघितला तर आपल्याला बाहेर मेटल किंवा प्लास्टिक दिसतं आणि हे आतमध्ये असतं अरेंजमेंट. म्हणजे आणि काय असतो की इथं एक पडू नये घेऊ नये म्हणून एक रबरचा सपोर्ट दिलेला असतो जेणेकरून हे व्यवस्थित राहावं. हे काय आहे? तर हे पहा ही काय आहे? इनर ग्लास ट्यूब. लक्ष द्या बरं का. त्यानंतर ही काय आहे? आउटर ग्लास ट्यूब. ही काय? सगळ्यात बाहेरची प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षण करणारी, कारण काच ठिसूळ असतो. प्रोटेक्टिव्ह प्लास्टिक ट्यूब. आणि हे हलू नये वगैरे म्हणून हा इथं काय लावलेला आहे? रबर बेस. तुम्ही कसं खालून हलू नये डोलू नये म्हणून रबर बेस लावलाय. आजूबाजूला काय लावलेलं असतं? हे इथं आजूबाजूला अशा काय लावलेले असतात? स्प्रिंग्स लावलेले असतात. ह्या स्प्रिंगनं सुद्धा काय होतं की आतल्या दोन्ही ग्लास ट्यूब्स काय राहतात? ह्या प्लास्टिकच्या ट्यूब मध्ये व्यवस्थित राहतात. आता आणि सगळ्यात वरी काय लावलेलं असतं? तर त्याला लीड. लीड म्हणजे झाकण लावलेलं असतं. झाकण असतं की नसतं फ्लास्कला? ते काय असतं? झाकण लावलेलं असतं. हे या पद्धतीने काय होतं? आपला जो आहे थर्मोस फ्लास्क काय होतो? तयार होतो. मग काय म्हटलं? काय बेसिकली थर्मोस फ्लास्क?
It is also called as a Dever flask because it is discovered by scientist Dever. It consists of 2 glass tubes placed one another. The gap between 2 glass tube is sealed. Air between 2 glass tube is removed. Inner surface of inner tube it is coated with silver, and to protect these glass tubes, outer plastic or metal tube is placed with the help of springs and rubber. आणि आता फंक्शन कसं चालतं की ज्यावेळेस आपण समजा गरम पदार्थ टाकतो, when we put some hot substance inside the thermos, जनरली चहाच टाकतात, हो चहासाठीच वापरतात तो. आपण चहा टाकला गरम गरम त्याच्यामध्ये थर्मोसमध्ये, तर त्यावेळेस काय होतं, हीट इज गोइंग आउट. जी बाहेर पडणारी हीट आहे इट गेट रिफ्लेक्टेड इनसाइड, बाहेर जातच नाही, कारण आतला सरफेस कसा आहे, शायनी आहे, आणि शायनी सरफेस वरून काय होत असते, हीट आतल्या आतच काय होते, रिफ्लेक्ट होते. हेन्स मग तिथं कंडक्शन पण होत नाही, कन्व्हेक्शन पण होत नाही, आणि रेडिएशन पण होत नाही, ते आतल्या आतच सगळी हीट राहते. आणि ज्यावेळेस आपण कोल्ड सबस्टन्स टाकू त्यावेळेस बाहेरची हीट आतमध्ये जात नाही. हे काय आहे, थर्मोस फ्लास्कचं काय आहे, वर्किंग आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन आणि त्याची डायग्रामच आहे. वर्किंग अँड फंक्शनिंग फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे इतकंच. या पद्धतीनं आपला हा 9वा धडा संपलेला आहे. थँक्यू.